एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात केलेली आहे. एस चर्च नंदुरबार सकाळच्या या मननात आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आपण विजय संगीत गीत क्रमांक 36 गाणार आहोत. प्रभू माझा सर्व मार्गी, कोण मित्र येशुवानी या चालीवर विजय संगीत गीत क्रमांक 36 आपण गाऊ. प्रभू माझा सर्व मार्गी. आजच्या सकाळी दिवसाची सुरुवात पवित्र वचनाकडून करत असताना हे सुमधुर गीत आपण प्रभूच्या गौरवासाठी गात आहोत. मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करणार आहे, कृपा करून तुम्ही पुढे या व आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. मान सन्मान गौरव आम्ही दिला देतो परमेश्वर यासाठी की तू आमची सर्वस्वी काळजी घेतोस, तू आम्हाला प्रत्येकाला सांभाळतोस. एवढंच नव्हतं परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या वचनाच्याद्वारे मार्गदर्शन देतोस. तुझ्या कृपेमध्ये प्रभू आम्हाला प्रत्येकाला प्रतिनिधित्व ठेवतोस, सांभाळतोस. या सर्वस्वाबद्दल आम्ही आभार मानतो परमेश्वरा. आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो असताना जी ऑनलाईन सेवा करत आहोत ती परमेश्वरा तू आशीर्वादित करशील, आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही जे बघू ऐकू त्या सर्वांना तुझी कृपा पुरव, आशीर्वाद दे, एक नवीन मार्गदर्शन दे आणि एक नवीन सामर्थ्य त्यांच्या जीवनात ही जी आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वर आम्ही विशेष करून तुझ्या दासात प्रार्थना करतो प्रभू, त्यांना तुझी कृपा पुरव, तुझं मार्गदर्शन दे. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आम्ही जे बघू जे ऐकू आम्हाला प्रत्येकाला एक नवीन प्रेरणा, एक नवीन सामर्थ्य देणारं असावं, असं होऊ दे आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वरा आजचे सकाळचं गीत गाणं, तुझ्या वचनाचे मनन करणं आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद ब्रदर. आज पुन्हा एक वार आपण छोटंसं मनन घेणार आहोत. आजच्या मननासाठी मी याकोबाचं पत्र पहिल्या अध्यायाचं 3रं वचन आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. याकोबाचं पत्र अध्याय 1 आणि वचन 3. त्यामध्ये
असं म्हटलेलं आहे. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. विश्वासात वाढणे ह्याबद्दल आपण मागच्या सोमवारी ऐकलं. त्याचंच एक पाऊल थोडं पुढे आपण जात आहोत आणि यामध्ये आमची पारख होणं आणि आमची पारख होत असताना आम्ही विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. बघा, आपण एखादी वस्तू घेताना तिची पारख करतो किंवा एखादी वस्तू जर घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी 2 किंवा 3 असे ऑप्शन असतात किंवा एकाच पद्धतीचे 3-4 प्रकार असतात. उदाहरणार्थ, आपण आंबे घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये ही क्वालिटी असते. मग ते 100, 120 आणि 150 अशा पद्धतीचे असू शकतात. किंवा आपण एखादी वस्तू जर विकत घ्यायला गेलो, जर आपण शेअर घ्यायला गेलो तर 500, 600, 800 असं त्यांचे क्वालिटीनुसार वस्तू त्यांची किंमत ठरलेली असते. मग आपण पारखतो, बघतो, त्याच्यावर बसून बघतो, त्याचा वास घेऊन बघतो किंवा त्याला गोल गोल फिरवून बघतो, कुठं डाग तर नाही, कुठे खराब तर झालेला नाही आहे, कुठे ठेचलं तर गेलेला नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण पारखतो आणि त्याची पारख जर आपल्याला योग्य वाटली तरच आपण त्या विकत घेतो. मग ती क्वालिटी कोणती घ्यायची ते आपल्यावरती असतं. मूळ मुद्दा काय आहे की आपण पारख घेतल्याशिवाय, ते पारखल्याशिवाय विकत घेत नाही. मग स्वर्गीय पिता तुम्हाला आणि मला पारखल्याशिवाय स्वर्गीय राज्यामध्ये कसा घेईल? प्रत्येकाची पारख होईल आणि प्रत्येकाच्या कामाचं सुद्धा मूल्यमापन केलं जाणार आहे आणि त्याच्या कामानुसार न कोमेजणारा हार व मुकुट प्रत्येकाला दिला जाणार आहे. म्हणून आपण त्याच्या न्यायासनासमोर ज्या दिवशी उभं राहू त्या दिवशी आपण आपल्या कामाची आजच पारख केली पाहिजे किंवा परीक्षा ही केली पाहिजे. पौल लिहत असताना आम्हाला म्हणतो की पेंढा, वैरण, लाकूड यांचं बांधकाम आहे आणि ते जळून जाणारं असू शकतं आणि ते जळून जाणारं आहे, परंतु ज्याचं काम टिकल तोच तरला जाईल. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हा आहे की आम्ही जर आपली पारख करू, आम्ही आज जे काम करत आहोत त्याची जर पारख आपण केली तर ही पारख आम्हाला भविष्यामध्ये कामात पडणार आहे. आज आमच्या वैयक्तिक जीवनासाठी ती इतकी उपयोगी अशी वाटणार नाही, परंतु पुढे भविष्यामध्ये आम्हाला त्याची पारख जी देवाच्या राज्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ, लेकरं लहान असतात त्यावेळेला आपण त्यांना काना मात्रा गिरवायला लावतो, अ आ इ ई लिहायला लावतो, क ख ग घ लिहायला लावतो. त्यांना तर ते कळतच नाही, त्यांना ते कंटाळवाणं वाटतं. परंतु जसजशी ती मोठे होतात त्यावेळेला त्यांना जोड शब्द शिकवली जातात, 2 शब्द, 3 शब्द आणि मग पूर्ण वाक्य तयार होतं की चषक, कप आणि फूल असे 2-2, 3-3 शब्दांचे शब्द ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला त्यांना समजतं की अरे हे असं होतं का, याला असं म्हणता का. तसंच आज थोड्या थोड्या गोष्टीमध्ये तुमची आणि माझी जर आपण स्वतःच पारख करून घेतली तर आम्ही विश्वासामध्ये वाढत राहू. बघा, विश्वासात वाढण्यासाठी तुमची आणि माझी पारख स्वतः आपण करून घेणं फार गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, आपण विश्वासात वाढण्यासाठी नीतिसूत्रे 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या वचनात सांगितलेली आहे. आपल्या अनेकांचं हे तोंडपाठ आहे, परंतु आपण ते वाचूनच घेऊ. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि वचन 5 हे आपल्या बुद्धिमत्तेबद्दल सांगितलेलं आहे. आपल्या बुद्धिमत्तेवरती आपण अवलंबून राहायला नको. 3:5 तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. विश्वासात वाढायचं आहे तर काय कर? आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. पहा, परमेश्वराने एक फार चांगली गोष्ट तुम्हाला आणि मला दिलेली आहे, ती म्हणजे आम्हाला दिलेली बुद्धी, आम्हाला दिलेलं ज्ञान. आम्हाला जे ज्ञान मिळतं ते कुठून मिळतं? उदाहरणार्थ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांविषयी असं म्हणतात की प्रभू येशूचे शिष्य शिकलेले नव्हते. मग प्रभू येशूचे शिष्य शिकलेले नव्हते, ते मासेमार होते, कोणी जकातीच्या नाक्यावर होतं आणि असं करत असताना ते शिकले नाहीत, तर ते अनक्षर आहेत अशीच त्यांची धारणा होती. परंतु 3-3.5 वर्ष येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत होता व तो त्यांना शिक्षण देत असे असं म्हटलेलं आहे. जर मत्ती 5 आपण वाचलं, डोंगरावरचं प्रवचन वाचलं, तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बसून शिकवत आहे आणि येशूच्या शिकवणीने लोक थक्क होत होते असं म्हटलेलं आहे. मग एकांती आपल्या शिष्यांना येशू शिकवत असे. एकटे ज्या वेळेला ते राहत होते, एकांतामध्ये आपला वेळ घालवत होते, त्यावेळेला येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत शिक्षण देत असे. येशूने त्यांना अनक्षर असं ठेवलं नाही. लिहिता वाचता येण्याचं ज्ञान प्रभूने त्यांना दिलं
आणि साहजिकच आहे की येशू जर शिकवत आहे तर तो किती उत्तम शिक्षक आहे. आणि येशूच्या शिक्षणामध्ये किंवा येशूच्या वर्गामध्ये बसणं हे त्या शिष्यांसाठी किती आनंददायक असं असणार होतं की ह्या जगाचं ज्ञान ज्याने निर्माण केलं तो ज्ञान निर्माण करणारा परमेश्वर त्यांना शिकवत आहे. म्हणजे कसल्याही प्रकारचा डाऊट, कसल्याही प्रकारची शंका त्यांच्या मनात येथून पुढे कधीच राहणार नाही. आणि येशूने शिकवलं ते 100% ध्यानात राहणारं, लक्षात राहणारं, मनात रुजणारं असंच असणार आहे. मग आपल्याच बुद्धीवर आपण का अवलंबून राहावं? त्याने आम्हाला बुद्धी दिलेली आहे चांगलं आणि वाईट समजून घेण्यासाठी. परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिलेली आहे यासाठी की आम्ही वाचन करावं, आम्ही समजून घ्यावं. शिष्यांबद्दल म्हटलं की ते शिकलेले नव्हते, परंतु येशू त्यांच्यासोबत होता. आणि तेथून पुढे ज्या ज्या वेळेला त्यांनी सुवार्ता प्रचारासाठी आपल्या मोहिमा काढल्या, सुवार्ता प्रचाराच्या ज्या ज्या वेळेला त्यांनी फेऱ्या काढल्या, त्या सर्व सुवार्ता प्रचार फेऱ्यांमध्ये नीट पहा की ते गावामध्ये जात होते आणि शिक्षण देत होते. जसं संत पौल तुरन्नाच्या पाठशाळेमध्ये शिकवत होता आणि तुरन्नाच्या पाठशाळेत शिकवत असताना संपूर्ण शहर त्याचं ऐकण्यासाठी एकत्र झालं असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ लोक बुद्धिमत्तेला ज्याच्याने चालना मिळेल, ज्याच्याने त्यांच्या बुद्धीला थोडंसं वजन मिळेल, लोड पडेल, अशा गोष्टी ऐकण्यासाठी तयार होते. त्या काळामध्ये ग्रीकचं साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांची जरी युद्ध होती तरी ज्ञान मिळवण्यासाठी ग्रीकही हापापलेले होते आणि रोमनसुद्धा कुठून मला ज्ञान मिळेल ह्याचा अभ्यास ते करत होते. अंतुकिया या ठिकाणी एक फार मोठी पाठशाळा होती आणि अंतुकियाच्याच या पाठशाळेमध्ये संत पौलानेही आपला वेळ घालवला आणि अंतुकियाच्या पाठशाळेमधूनच चांगले विद्वान लोक तयार झाले. आज तुम्ही जगाचा इतिहास वाचला तर सॉक्रेटिस आणि ह्यांच्या नंतर जे जे झाले म्हणजे प्लेटो वगैरे, त्या सगळ्यांचं अथेन्सबद्दलचं प्रेम आणि अंतुकियाबद्दलचं ज्ञान मिळवण्याची जागा ही आम्हाला दिसून येते. सांगायचं तात्पर्य हे की आपण मिळालेलं जे ज्ञान आहे ते कुठून मिळवतो? पवित्र शास्त्र आम्हाला ज्ञान देतं, आम्ही जे वाचन करतो ते आम्हाला ज्ञान देतं, आम्ही ज्याचा अभ्यास करतो ते आम्हाला ज्ञान देतं आणि आमचं ज्ञान आमच्या बुद्धीला चालना देतं. मग ज्या गोष्टी आमच्या बुद्धीला चालना देतात त्याच आम्ही वाचल्या पाहिजे, नाही का? कान गोष्टी, गप्पा गोष्टी ह्या गोष्टी जर आम्ही वाचत राहिलो तर त्याच्याने काय होईल? आमचे विचारसुद्धा तसेच होतील, आमचे शब्दसुद्धा तसेच होतील आणि आमच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पनाही तशाच होतील, कारण आम्ही त्या प्रकारचं वाचन करत आहोत. त्या प्रकारच्या इतिहासाला म्हणा, त्या प्रकारच्या काव्यांना म्हणा, त्या प्रकारच्या कादंबऱ्यांना म्हणा, आम्ही ते वाचलं तर आमच्या शब्दांमध्ये ते येतं, आमच्या विचारांमध्ये येतं, आमच्या बुद्धीमध्ये येतं. मग आमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी देवाचं वचनच आपण वाचलं पाहिजे. आम्ही विश्वासातून का मागे पडतो? कारण की आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहतो. आम्ही आमच्या बुद्धीवर का अवलंबून राहतो? कारण की आम्ही जे वाचतो, आम्ही ज्याचं मनन करतो ते आमच्या विचारांना आपल्या नियंत्रणात घेतं. म्हणून बघा प्रियांनो, आपण मॉर्निंग डिवोशन यासाठी घेत आहोत की आपल्या विचारांना चालना मिळावी. या डिवोशनचा उद्देश हाच आहे की आपल्या कल्पना ह्या भटकणाऱ्या नव्हे, तर आपण देवामध्ये स्थिर राहून जीवन जगणारे असावे. ही देवाची इच्छा आहे, हीच तुमची आणि माझी परमेश्वराप्रती करायची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आपण स्वतःला पारखा आणि दुसरी गोष्ट आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहिल्यानंतर काय होतं याचे परिणाम आम्हाला फारोच्या जीवनात दिसून येतात. फारो ज्या ज्या वेळेला संकट यायचं, 10 पिढा त्याच्यावरती आल्या. मोशे आणि अहरोनाच्या गयावया करायचा, कशी तरी ही पिढा आमच्यापासून निघून जाओ असं म्हणायचा, रडायचा अक्षरशः. आणि ज्या वेळेला ती पिढा निघून जायची त्याचं मन परत कठीण व्हायचं. तो आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिला. त्याने इस्रायली लोकांचा पिछा केला. तांबड्या समुद्रामध्ये सुद्धा त्याने विचार न करता या संपूर्ण इस्रायली लोकांच्या जमावाच्या मागे आपले घोडे, आपले रथ, आपले सैनिक त्याने पाण्यात टाकून दिले. आणि जसे हे जमिनीवरून जात आहेत आम्ही तसंच जमिनीवरून जातो असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि काय घडलं? पाणी पूर्ववत झालं. आणि पाणी पूर्ववत झाल्यानंतर सगळे घोडे, घोडेस्वार, सैनिक, त्यांचे रथ पाण्यामध्ये बुडून मेले. इस्रायली लोक तर कोरड्या जमिनीवरून निघून गेले.
प्रियांनो, आपल्याच बुद्धीवर जर आपण अवलंबून राहिलो तर असे प्रकार घडतात. हेरोदाच्या बाबतीत काय झालं? हेरोदाने तेच केलं. शास्त्र्यांना बोलवलं, पुरुषांना बोलवलं, विद्वानांना बोलवलं आणि इस्रायलांचा राजा जन्मास आला, तो कुठे आहे याविषयी चौकशी केली. आणि त्याच्या चौकशीमध्ये ज्या वेळेला त्याला समजून आलं बेथलेहेमात, तर त्यावेळेला तो आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिला आणि त्याने असं म्हटलं की मलाही सांगा, मीही येऊन नमन करेन. परंतु नाही, त्याचं नमन करण्याचा हेतू नव्हता. त्याचा हेतू तर त्या बाळकाला मारण्याचा होता, त्याला त्रास देण्याचा होता. आपल्याच बुद्धीवर ज्या वेळेला मनुष्य अवलंबून राहतो त्यावेळेला तो नाशाकडे घेऊन जातो. या ठिकाणी आमच्या विश्वासात का वाढ होत नाही? कारण की आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहतो. बघा, विश्वास ठेवण्याचे दोन प्रकार आहे. एक आहे बुद्धीने विश्वास ठेवणं, दुसरं आहे मनाने विश्वास ठेवणं. मन म्हणजे जे परमेश्वराने आपल्याला दिलं आहे ते, बुद्धी जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती. परंतु बुद्धी अनेक वेळेला तर्कवितर्क करते, मन तर्कवितर्क करत नाही. बुद्धी अनेक वेळेला सत्य असत्य पडताळून बघण्याचा प्रयत्न करते, परंतु मन सत्य असत्य स्वीकारत नाही. ज्याच्यावर ते जडलेलं आहे, ज्या गोष्टीवरती ते पूर्णपणे भाळलेलं आहे, तेच ते स्वीकारतं. त्या ठिकाणी बुद्धी चालत नाही, त्या ठिकाणी तर्क चालत नाही, त्या ठिकाणी विचार हे सुद्धा चालत नाही. आपल्याच बुद्धीवरती आपण अवलंबून राहू नये. आम्हाला देवाने ज्ञान दिलं आहे, बुद्धी दिली आहे, परंतु तिचा उपयोग आम्ही कसं करत आहोत? आमच्या आत्मिक वाढीसाठी करत आहोत किंवा मग आम्हाला देवाच्या वचनातून सत्यता शोधून काढायची आहे का? आज बघा, अनेक लोक बायबल स्टडीमध्ये चुकलेत. अनेकांनी आपले सिद्धांत तयार केले, अनेकांनी आपले कल्ट तयार केले. का? एकच आहे, ते आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले. जितके कल्ट आहेत तेवढ्या सगळ्या कल्ट्समध्ये किंवा जितके गट आहेत, जितक्या शिकवणी आहेत, जितक्या थिओलॉजी आहेत, या सगळ्यांमध्ये एक म्होरक्या कोणीतरी असतो आणि मग त्याच्या मागे त्याचे अनुयायी तयार होतात आणि त्याचे अनुयायी त्या शिकवणीनुसार आपलं जीवन जगतात, स्वतःच्या मनाचा ताबा सोडून देतात. कोणीतरी आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहतं आणि आपल्या स्वतःचा नाश करत लोकांचाही तो नाश करून घेतो. मग प्रियांनो, दोन गोष्टी आजच्या मरणामध्ये आपल्या संगती आहेत. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नका, आपल्या स्वतःची पारख करा, तरच आपण विश्वासामध्ये टिकून राहू, अन्यथा आम्ही विश्वासामधून मागे पडू. ख्रिस्ती लोकांना सैतान एकाच गोष्टीमध्ये फसवू इच्छितो, तो म्हणजे देवावरचा विश्वास काढून टाका. सैतानाला आमच्या सोन्या रुपयामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. सैतानाला आमच्या वैयक्तिक जीवनात काहीच इंटरेस्ट नाही. त्याचा इंटरेस्ट एकाच गोष्टीत आहे की मी कसं अमुक अमुक व्यक्तीला विश्वासामधून खाली पाडू, मी कसं या व्यक्तीला देवापासून दूर घेऊन जाऊ, मी कसं या व्यक्तीला देवाच्या वरचा जो विश्वास आहे तो तोडायला लावू, कसंही करून मी ह्या व्यक्तीला देवावरचा विश्वासापासून मागेच घेऊन जाणार. देवावरील विश्वासामधून मी ह्याला बिलकुल मागे घेऊन जाणार, देवाच्या विश्वासाला मी अविश्वासामध्ये बदलणार, असे विचार सैतान मनामध्ये टाकतो. आणि असे विचार सैतान ज्या वेळेला मनामध्ये टाकतो त्यावेळेला तो ख्रिस्ती लोकांना विश्वासापासून मागे घेऊन जातो. बघा, विश्वासापासून मागे घेऊन जाणाऱ्या या दोन बारकाईने गोष्टीकडे लक्ष द्या. आम्ही आमच्या पारख करण्यामध्ये कमी पडत आहोत का? तर करा, स्वतःची पारख करा. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहत आहोत का? नाही. आता आम्हाला आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहायचं नाही, तर आम्हाला देवावरती अवलंबून राहायचं आहे. आज सकाळी जास्त न सांगता आपणाला या थोडक्यात मननाच्याद्वारे प्रोत्साहन देतो. हे प्रोत्साहन प्रवचन दे बाबा आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मंडळीच्या वतीने व येथे असलेल्या पालक वर्ग आणि मंडळीच्या वडिलांच्या वतीने, पंचमंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. आज संकेत दीपक वसावे यांचा जन्मदिवस आहे. सोबतच डॉक्टर मिल्का जयकर मानवटकर यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा. प्रियांनो, नुकतंच आम्ही पावसाविषयी चर्चा करत होतो, कारण प्रार्थनेला आम्ही अगोदर आल्यानंतर आमची चर्चा पावसाबद्दल होती. तर बघा, नंदुरबार शहर सुटलेलं आहे. नंदुरबार शहर सोडून सगळीकडे पाऊस आहे. नुकताच मुंबईलाही चांगला पाऊस सुरू झालेला आहे. तर हा पाऊस आपल्याकडेही असावा, कारण की आता आपलेही जे डॅम आहेत ते सुकून जात आहेत. आपली ही धरणं जी आहेत ती 50% खाली त्यांची पातळी आलेली आहे आणि पाईपलाईनमध्ये माती येणं ह्या गोष्टी आता स्वाभाविक झालेल्या आहेत. तर
परमेश्वराने कृपा करावी, आपल्या नंदुरबार जिल्ह्यात पाऊस पडावा, आपल्या नंदुरबारमध्ये पाऊस पडावा यासाठी विशेष प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांसाठी, संस्थेच्या उन्नतीसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करूया. मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने तुम्ही पुढे या, प्रार्थना करा आणि प्रार्थना झाल्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादसुद्धा. सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हीच आशीर्वाद द्या. वाढदिवसांच्या यादीमध्ये एक करेक्शन करून घ्या. प्रार्थनेची विनंती आहे. डॉक्टर मिनू रुबीना जयकर, हां, मिल्का नाईक, रुबीना जयकर, मिनू, हां, यांचा जन्मदिवस आहे. ठीक आहे, या आपण सर्वजण प्रार्थना करू. सर्व समर्थ शक्तिमान आमच्या जिवंत दैवदेव बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या आठवड्याच्या प्रारंभी तू आम्हा सर्वांची नव्याने आठवण केलीस. गेल्या संपूर्ण सप्ताहभर आमचा सांभाळ केला. तू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांचा उत्तम मेंढपाळ होऊन राहिलास. दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण केल्यास. आमचं संरक्षण केलंस. लागणारं उत्तम असं आरोग्याचा पुरवठा केलास. तुझ्या दयेने कृपेने पुन्हा एक वार केल्यास. संपूर्ण रात्रभर तू आम्हा प्रत्येकाला चांगली झोप लागू दिलीस आणि आज या नवीन सकाळी तू आम्हा सर्वांची नव्याने आठवण केलीस. या तुझ्या अगणित उपकारांबद्दल देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती, तुझी आराधना करतो. आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याच्या नावाने तुझे लोक म्हणून, तुझी मंडळी म्हणून, तुझी लेकरं म्हणून या नवीन सकाळी आम्ही तुला शरण येतो. बापा, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. कळत नकळत झालेल्या आम्हा सर्वांच्या जीवनामधून, मंडळीच्या जीवनामधून घडलेल्या सर्व अपराधांची, पापांची येशूच्या रक्ताच्या द्वारे तू नव्याने क्षमा कर. आणि तुझ्या क्षमेचा एक नवीन आनंद व आशीर्वाद आज आम्हा प्रत्येकाला नव्याने येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आज तुझ्या पवित्र वचनांबद्दल आभार मानतो. जे धीराचं मौल्यवान वचन तुझ्या दासाच्या द्वारे आज तू आम्हा प्रत्येकाला नव्याने दिलंस. आणि मानवी जीवन जगत असताना ज्या अनेक प्रकारच्या संकटांना, अनेक प्रकारच्या परीक्षांना तोंड देताना पुष्कळदा आमच्या मनाची अवस्था डगमगते आणि पुष्कळदा देवबापा आम्ही बैचेन होऊन जातो, आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही घाबरून जातो. आणि कळत नकळत तुझ्यावर आमचा असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासाचं रूपांतर अल्पविश्वासामध्ये होत जातं. त्याबद्दल पुन्हा एक वार आज जे धीराचं मौल्यवान वचन तू आम्हाला दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्या तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे पुन्हा एक वार आमच्या जीवनातील जो विश्वास आहे तो विश्वास अधिक दृढ कर, मजबूत कर. आणि त्या विश्वासामध्ये वाढत जाण्यासाठी एक नवीन धीर देवबापा तू आम्हा प्रत्येकाला दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. कारण तुझं स्पष्टपणे वचन म्हणतं की धीराला आपलं कार्य करू द्या. कारण देवबापा जो धीराने वागतो, या धीरामध्ये जीवन जगतो, सर्व प्रकारच्या परीक्षांना, संकटांना तुझ्यामध्ये सामोरं जाऊन देवबापा सहनशीलतेने तोंड देतो. त्यावेळी जीवनाचा मुकुट देवबापा परीक्षेमध्ये उतरल्यावर तो प्रत्येक विश्वासाला देणार आहेस. याबद्दल आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. पुष्कळदा देवबापा आमच्या जीवनामध्ये अधीरता उत्पन्न होते, परंतु दावीद राजा प्रार्थना करतो स्तोत्र 40मध्ये की मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्यांनी मला सर्व प्रकारच्या दलदलीमधून, नाशाच्या खासेमधून त्यांनी मला वर काढलं. आणि प्रभू परमेश्वरा आमचीसुद्धा हीच प्रार्थना आहे की या दिवसांमध्ये प्रत्येक तुझ्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी पुन्हा एक वार आम्हा मंडळीच्या जीवनामध्ये एक नवीन तू धीर उत्पन्न कर की जेणेकरून प्रभू आमची वाटचाल विश्वासामध्ये होत जाईल आणि तुझं गौरव आम्ही करू. म्हणून आजच्या पवित्र वचनांबद्दल, तुझे दास रेव्हरंड अनुप वळवी यांच्या जीवनाबद्दल आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या दासाची सेवा जशी देवपासन आशीर्वादित केली, पुढे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची सेवा तू अधिक आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनाकडून, त्यांचे सेवा कार्य करून प्रभू तुझं गौरव दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो.
सोबतच पुन्हा एक वार नव्याने आज तुझ्या चरणाजवळ ज्या प्रार्थना विनंत्या सादर करण्याची संधी तू आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही आभार मानत या सर्व प्रार्थना आणि विनंत्या येशू आम्ही तुझ्या पुढे सादर करतो. आमचा विश्वास आहे या सर्व प्रार्थना विनंत्या धूपाप्रमाणे तुझ्या स्वर्गीय स्थानाजवळ पोहोचत असताना त्यात पूर्ण करणारा परमेश्वर आहे, त्याचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार तुझी लेकरे या नात्याने, तुझे दास या नात्याने, तुझी मंडळी या नात्याने आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. पुन्हा एक वार पावसासाठी देवबाप्पा, पुन्हा एक वार आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे वर लावतो. सर्व देवबाप्पा लोकांचं लक्ष वर आभाळाकडे, आकाशाकडे लागलेलं आहे. कारण देवबाप्पा या दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण अल्पसं असं झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे. शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. अनेक देवबाप्पा संकट उभी टाकत असताना पुन्हा एक वार तुझी मंडळी म्हणून, तुझे विश्वासणारे लोक म्हणून आम्ही अंतकरणापासून तुला हाक मारतो, तुला विनंती करतो. देवबाप्पा, आम्हाला भरपूर असा पाऊस दे आणि या भूमीला तू आशीर्वादित कर, सिंचित कर आणि त्याद्वारे देवबाप्पा तुझं गौरव दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच पुन्हा एक वार आम्ही एस ए मिशन ट्रस्ट आणि एस ए चर्च नंदुरबार अंतर्गत होणाऱ्या सर्व सेवा कार्यांबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळी आहे, चेअरमन मार्थाका सुतार आहे, संपूर्ण विश्वस्त मंडळ आहे, सोबतच चर्च कार्यकारिणी आहे, अध्यक्ष आहे, पालक आहे, पंच सभासद आहे. या सर्वांच्या जीवनाबद्दल आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. ज्या विविध प्रकारच्या सेवा प्रभू त्यांना तू सोपवून दिलेल्या आहे, या मंडळीचं, संस्थेचं देवबाप्पा आध्यात्मिक विकास आणि वाढ करण्यासाठी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या सर्व तुझ्या निवडलेल्या दासांना, दासींना या दिवसांमध्ये एक नवीन कृपा पुरवून उत्तम असं आरोग्य दे आणि लागणारी सर्व प्रकारची स्वर्गीय कृपा तू दे. आणि या एस ए मिशनच्या सर्व कार्याकडून देवबाप्पा तुझं गौरव दे, अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. शाळा आहे, बोर्डिंग आहे, सर्व प्रकारचं देवबाप्पा विविध प्रकारचं मंडळांचं कार्य आहे आणि या सर्व गोष्टींसाठी पुन्हा एक पवित्र आत्म्याची एक नवीन शक्ती तू प्रत्येकाला प्रदान कर आणि या सर्व कार्य करून तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. हे सर्व कार्य प्रभू तू आशीर्वादित कर, वाढीला जाऊ दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एस एमच्या या प्रत्येक कार्याकडून तुझं नाव उंचावलं जाऊ दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. काही अडखळणं असतील तर प्रभू तुझ्या पवित्र शक्तिशाली नावामध्ये यामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी असतील, अडखळणं असतील, सरकारी दरबारामध्ये होणारे देवा प्रश्न असतील, या सर्व गोष्टी देवबाप्पा तू दूर कर आणि आमच्या संस्थेला, पुढाऱ्यांना लागणारी एक नवीन कृपा तो दे आणि कार्य अबाधित राहील, हा आमचा विश्वास आहे. म्हणजे संपूर्ण सेवा कार्याला आपल्या पवित्र हातामध्ये घे आणि तू या कार्याचा देवबाप्पा उत्तम मेंढपाळ हो आणि येणाऱ्या दिवसामध्ये कार्य पुढं वाढत जाऊ दे, अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो आज ज्यांना आरोग्याची अत्यंत गरज आहे देवबाप्पा, जे आमचे प्रिय भाऊ बहिणी, लहान थोर लेकरं आज अनेक प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहेत, अशा सर्वांची आज तो नव्याने भेट घे, लागणारी कृपा दे, उत्तम आरोग्याचा पुरवठा तू कर. वृद्ध माता पिता आहेत मंडळांमध्ये, त्यांचं सहाय्य करता हो आणि याही परिस्थितीमध्ये निराश न होता त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन धीर तू उत्पन्न कर आणि त्यांनीसुद्धा प्रभू तुझ्याकडे हाक मारावी, तुला विनंती करावी, अशी दयाळू कृपा होऊ दे. या सर्व आमच्या प्रिय भाऊ बहिणींना एक नवीन उत्तम असं आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो. आज ज्यांचे वाढदिवस आहेत, संकेत दीपक वसावे आहे आणि डॉक्टर मीनू रुबिना जयकर मानोटकर, यांच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबाप्पा येथवर त्यांचा तू एबनेझर झालास, देवबाप्पा त्यांचं उत्तम मेंढपाळ होऊन राहिलास आणि ह्या वाढदिवसाचा एक आशीर्वादाचा, आनंदाचा दिवस तू त्यांना लाभू दिलास. आम्ही उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. यांना तू या दिवसाचा एक मोठा आशीर्वाद दे, लागणारी कृपा तू दे, सर्व प्रकार स्वर्गीय पुरवठा तू कर, त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य कर आणि त्यांच्या जीवनाकडून, त्यांच्या सेवा कार्याकडून तुझं गौरव दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या सर्व दयेबद्दल आभार मानतो आणि विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो. गत दिवसांमध्ये व्हेनेझुला, जपान आणि इतर अनेक ठिकाणी भयंकर असा भूकंप झालेला आहे. लाखो लोक देवबाप्पा त्यामध्ये मृत झालेले आहेत.
देवबापा आमची प्रार्थना आहे त्या ठिकाणी तू आपल्या पवित्र हस्तक्षेप कर. त्या जे देवबापा दुःखी लाचार आहेत, निराधार झालेले आहेत, अनेक प्रभू लहान लेकरं आहेत, अशा सर्वांना देवबापा तुझी कृपा पुरव, तुझी शांती दे आणि त्या सरकारांचं या सर्व व्यवस्थापन कार्यामध्ये देवबापा सहाय्य करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आमच्या भारत देशासाठी सुद्धा आमची हीच प्रार्थना आहे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ आहे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं मंत्रिमंडळ आहे, विरोधी पक्ष त्यांचे नेते आहेत आणि सर्व प्रकारचे देवबापा आमच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत. या सर्व राज्यकर्त्यांना तुझ्या हातामध्ये आम्ही सोपून देतो. आमच्या देशावर तुझी कृपादृष्टी असू दे. आमच्या देशाला आशीर्वादित कर. ज्या ज्या भागामध्ये अशांतता आहे देवबापा, दहशतवाद आहे, त्या ठिकाणी प्रभू तू आपली शांती प्रस्थापित कर. आमच्या देशाचं संरक्षण कर आणि आमच्या भारत देशामध्ये देवबापा तुझं एक नवीन शांती प्रस्थापित करून देवबापा तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. विशेष करून ज्या तुझ्या मंडळांना, तुझ्या लोकांना या दिवसांमध्ये अत्यंत छळाला सामोरं जावं लागत आहे, त्यांचं सांत्वन कर, त्यांना धीर दे आणि या दिवसांमध्ये प्रभू तू त्यांच्यासोबत आहे विश्वास त्यांच्यामध्ये नव्याने जागृत कर, त्यांचंही संरक्षण कर अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वर दे बाप्पा, आम्ही आजची संपूर्ण दिवस आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. दिलेल्या वचनाप्रमाणे पुन्हा एक वार आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये धीराचं कार्य करण्यासाठी लागणारी पवित्र आत्म्याची नवीन कृपा तू दे आणि देवबापा तुझं गौरव दे. मान, महिमा, सन्मान प्रभू आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची पकड आम्हास नाही, आणि जसं आम्ही आपल्या ऋणासून सवलेले आहेत तसेच अंतरुणे आम्हास सोड आणि आम्हास पश्चाताप नकोस, तर आम्हास सर्व वाटणंच सोडू. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांबरोबर, एस ए चर्च आणि SM प्लस याच्या सर्व कार्याबरोबर आणि विशेष करून आज ज्यांचे वाढदिवस आहेत संकेत बसावे आणि डॉक्टर मीनू जयकर मानोटकर यांच्याबरोबर आताने सदा सवकाळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझिया जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मग करी तुझे सौंदर्य दिसूया जीवनी. उद्याच्या सूचना आहे. उद्या सन्मान्य डॉक्टर J.H. पठारे पाळक साहेब सकाळचं मनन घेतील. सर्वांना सलाम.